हॅलो स्टुडंट्स, आता आपल्याला बघायचं आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये जो आपला फॉर्म्युला होता एफ इज इक्वल टू जी m1 इंटू m2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. तर इथं डिस्टन्स सोबत इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, पण फक्त डिस्टन्स सोबत इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, टू द इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स आहे. तर स्क्वेअर ऑफ डिस्टन्सच न्यूटननी का बरं फॉर्म्युल्यामध्ये घेतलं, हे त्याला कुठून सुचलं हे आपल्याला स्टडी करायचं. याच्यात तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, व्हाय डिड न्यूटन अज्युम द इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन द डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता इथे आपण एक गोष्ट अजून बघू शकतो की डिस्टन्स वाढलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होईल. हे दोन ऑब्जेक्ट जवळजवळ यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त नाही. समजा हा सेकंड ऑब्जेक्ट आपण एवढ्या दूर ठेवला तर डिस्टन्स वाढलं तर त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी होईल. तर ठीक आहे, आपण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स म्हणू शकतो, पण न्यूटननी काय सांगितलं, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. मग स्क्वेअर का बरं घेतला हे आपण बघू. तर क्वेश्चन पण येऊ शकतो तुम्हाला. तर याच्यासाठी त्यांनी मदत घेतली कशाची, ही वॉज हेल्प बाय द केप्लर्स थर्ड लॉ अँड दिस कॅन बी एक्सप्लेन ॲज बिलो. चला तर याला आपण एक्सप्लेनेशन बघून घेऊ, याचं प्रूफ बघू कसं येतं. यासाठी आपल्याला काही गोष्टी, काही फॉर्म्युले शिकावं लागेल. आता आपल्याला माहिती आहे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे सर्क्युलर मोशनसाठी लागणारा जो फोर्स आहे. जसं आपण धागा बांधला तर धाग्यामधून जो सर्क्युलर मोशनसाठी फोर्स अप्लाय होतो त्याला सेंट्रिपिटल फोर्स. आता प्लॅनेट जर रिव्हॉल्व करत आहे सर्क्युलर मोशनमध्ये, तर या प्लॅनेटवर पण कोणता फोर्स राहील, सेंट्रिपिटल फोर्स राहील. बघा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मग प्लॅनेटमध्ये एम म्हणजे काय, मास ऑफ द प्लॅनेट, व्ही म्हणजे काय, स्पीड ऑफ द प्लॅनेट, आणि आर म्हणजे काय, त्याचं डिस्टन्स. हा एक फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे प्रूफ करायसाठी काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स का बरं घेतलं. दुसरं आपल्याला बघायचं आहे, आता या फॉर्म्युल्यामध्ये जी व्ही होती, व्हीची व्हॅल्यू आपण काढू शकतो. स्पीडचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाइम. मग आपल्याला जर प्लॅनेटची स्पीड काढायची असेल तर आपल्याजवळ दोन गोष्टी आहेत. एक तर त्याचा टाइम घेऊ शकतो आपण, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, म्हणजे एका रिव्हॉल्युशनचा टाइम घेतला, मग एका रिव्हॉल्युशन मध्ये किती डिस्टन्स कव्हर होतं. आपला फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन टाइम. तर एका रिव्हॉल्युशन मध्ये किती डिस्टन्स कव्हर होणार, तर हे जे लाईनचं डिस्टन्स आहे हे कव्हर होणार. तर या लाईनला काय म्हणतो आपण, या लाईनच्या पूर्ण मेजरमेंटला काय म्हणू आपण, पेरिमीटर म्हणू. काय म्हणू, पेरिमीटर म्हणू, किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण, सर्कम्फरन्स. असो तर सर्कलचा पेरिमीटरचा किंवा सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय आहे, 2πr. म्हणजे आता इथं आपलं डिस्टन्स काय झालं, 2πr, आणि पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काय झाला, t. मग स्पीडचा फॉर्म्युला काय होईल, 2π डिस्टन्स 2πr डिवायडेड बाय टाइम, म्हणजे 2πr अपॉन टाइम. तर अशा प्रकारे आपल्याला स्पीड ऑफ प्लॅनेटचा फॉर्म्युला मिळतो 2πr अपॉन कॅपिटल टी. तर आपल्याजवळ दोन फॉर्म्युले झाले. एक फॉर्म्युला होता आपल्याजवळ एफ इज इक्वल टू एम इंटू व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा कशाचा फॉर्म्युला होता, सेंट्रिपिटल फोर्सचा. तर या फॉर्म्युल्यामध्ये व्ही आहे. व्ही म्हणजे काय झालं, स्पीड ऑफ द प्लॅनेट. व्हीचा फॉर्म्युला काय, स्पीडचा फॉर्म्युला काय, 2πr अपॉन टी. जर आपण व्हीच्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवली 2πr टी, तर आपल्याला याचा स्क्वेअर घ्यावा लागेल. तर आपण सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला घेतला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, आणि व्हीच्या ठिकाणी काय केलं आपण, आर जशाच्या तसं आहे, एम जसंच्या तसं आहे, फक्त व्ही स्क्वेअर आहे. व्हीच्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये आपण व्हीची पूर्ण व्हॅल्यू लिहिली. व्हीची पूर्ण व्हॅल्यू काय, 2πr अपॉन टी. 2πr अपॉन टी, आणि व्हीचा स्क्वेअर होता म्हणून या ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग या स्क्वेअरला जर आपण सॉल्व्ह करू तर आपल्याला काय मिळेल. आता या नेक्स्ट स्टेप मध्ये जर बघितलं आपण, तर एफ जसंच्या तसं इक्वल टू साइन जसंच्या तसं, एम जसंच्या तसं, फक्त आपण इथे ब्रॅकेट सॉल्व्ह केले. तर 2 चा स्क्वेअर 4, पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर, आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन टी चा स्क्वेअर डिवायडेड बाय आर. आधी होता आताही आहे. आता हा आर आपला कॅन्सल होईल, अपॉन आर आहे इथे न्यूमरेटर मध्ये काय, आर स्क्वेअर, म्हणजे इथे 2 आर आहे, इथे 1 आर आहे, ते एक आर कॅन्सल होईल. तर फक्त आपलं काय शिल्लक राहिला आता, एम इंटू 4π स्क्वेअर इंटू आर डिवायडेड बाय टी स्क्वेअर. तर ही झाली आपली इक्वेशन. आता इथे आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला मिळाला, पण आपल्याला शोधायचं काय होतं की न्यूटननी ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स कसं आहे हे काढायचं, कसं शोधणं. तर यासाठी आपल्याला एक स्टेप घ्यावं लागते, तुम्ही लक्षात ठेवा. इथं काय करायचं आपल्याला, मल्टिप्लाइंग अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर, म्हणजे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय पण करायचं आणि डिवाइड पण करायचं आहे कशाने, आर स्क्वेअर, म्हणजे इंटू आर स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर.
जर आपण हे कॅन्सल केलं तर 1च येते. म्हणजे आपण ऍक्च्युअली इथं काही करतच नाही, आपण हे रिप्रेझेंटेशन घेतल्याच्या नंतर आपण डेरिव्हेशन पर्यंत पोहोचू शकतो. तर यालाच आपण कसं लिहू शकतो. या नेक्स्ट स्टेप मध्ये काय करायचं आहे, आपल्याला या फॉर्म मध्ये इक्वेशन लिहायचं आहे. r इंटू आर स्क्वेअर काय झाला, आर क्यूब. हा इथे टी स्क्वेअर होता, आपल्याला कॅपिटल टी घ्यायचं आहे, स्मॉल टी नाही. कॅपिटल टी स्क्वेअर इंटू काय होतं, आर स्क्वेअर. तर आपण आर स्क्वेअर आधी लिहून घेतलं, नंतर कॅपिटल टी स्क्वेअर केलं. असं का बरं केलं, कारण आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर याचं रिलेशन आपल्याजवळ आहे केप्लस लॉ मध्ये. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर, ठीक आहे ना, आणि क्यूब ऑफ रेडियस याचा आपल्याजवळ काय होतं, एक रिलेशन होतं केप्लस लॉ मध्ये, ते बघून घेऊ आपण. तर फायनली हे आपलं इक्वेशन झालेलं आहे. तेच इक्वेशन आपण इकडे लिहिलं जसे ज्या तसं. 4m पाय स्क्वेअर, आर स्क्वेअर या साईडला लिहिला, कॅपिटल टी स्क्वेअर तिकडे लिहिला, आणि इथे आर इंटू आर स्क्वेअर करून इकडे आपल्याला न्यूमरेटर मध्ये आर क्यूब मिळाला. आता अकॉर्डिंग टू द केप्लस थर्ड लॉ आपल्याला माहिती आहे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट होता. कारण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कसा होता, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ रेडियस. ठीक आहे. मग हे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन काढून आपण के दिला होता. असो, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के प्लस कॉन्स्टंट के आहे. जर आपण याचा इन्व्हर्स केला म्हणजे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब होतं, त्याला काय केलं आपण, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, 1 अपॉन के. आता तुमच्या लक्षात आलं असेल इथे आपल्याला आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळत आहे 1 अपॉन के. आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला, 1 अपॉन के. तर ही व्हॅल्यू आपण आर क्यूब अपॉन टी स्क्वेअरच्या ठिकाणी या इक्वेशन मध्ये ठेवू. म्हणजे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअरच्या ठिकाणी आपल्याला काय ठेवावं लागेल, के अपॉन मध्ये के ठेवावं लागेल. आर क्यूब अपॉन टी स्क्वेअरच्या ठिकाणी फक्त के ठेवला. आता या इक्वेशन मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल आपल्याला स्टडी काय करायचं होतं, रिलेशन स्टडी करायचं आहे फोर्स आणि डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. म्हणजे आर सोबत आपल्याला रिलेशन शोधायचं. तर आरला जर सोडलं तिथं 4 काय राहील, कॉन्स्टंट. मास ऑफ स्टार आणि मास ऑफ प्लॅनेट चेंज होईल का कॉन्स्टंट राहील, ऑब्विसली कॉन्स्टंट राहील, ते आपण चेंज नाही करत आहोत. डिस्टन्स सोबत रिलेशन चेंज फाइंड करत आहोत, म्हणजे आपण त्याचं त्या प्लॅनेटचं पर्टिक्युलर प्लॅनेटचं मास आणि त्याचं पर्टिक्युलर स्टारचं पण मास कसं राहील, कॉन्स्टंट राहील. पाय तुम्हाला माहिती आहे 22/7, तो पण कॉन्स्टंटच आहे. आणि के म्हणजे कोण आहे, के प्लस कॉन्स्टंट आहे. तर इथे जर आपण बघितलं तर या सर्व व्हॅल्यूज म्हणजे 4m पाय स्क्वेअर अपॉन के हे पूर्णच्या पूर्ण काय कॉन्स्टंट आहे. मग जर आपण कॉन्स्टंट बाहेर काढला तर इक्वल टूच्या ठिकाणी आपल्याला कोणतं साईन द्यावं लागेल, प्रोपोर्शनॅलिटीचं. आणि आर स्क्वेअर कुठे आहे, न्यूमरेटर मध्ये आहे का डिनॉमिनेटर मध्ये आहे, आर स्क्वेअर कुठे आहे, डिनॉमिनेटर मध्ये. मग फोर्सचं आणि डिस्टन्सचं रिलेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, तर अपॉन मध्ये आहे म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि डिस्टन्सचाच काय स्क्वेअर आहे. तर याच्यावरून न्यूटनला लक्षात आलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. हिअर वी कॅन सी दॅट दिस फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. तर याच्यावरून न्यूटननी काय कन्क्लुजन केलेलं आहे, thus Newton concluded that the centripetal force acts on the planet which is responsible for circular motion. सर्क्युलर मोशन साठी कोण ऍक्ट होते, सेंट्रिपिटल फोर्स होते. मस्ट बी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. स्क्वेअर ऑफ डिस्टन्स सोबत कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर न्यूटनने अजून सांगितलं, न्यूटन आयडेंटिफाईड दिस सेंट्रिपिटल फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे त्यांनी हे सांगितलं की या प्लॅनेटच्या बिटवीन तर आपण काही धागा तर बांधलेला नाही ऑब्विसली. मग सन पासून प्लॅनेट पर्यंत कोणता फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. त्याच फोर्समुळे याचं कोणतं मोशन होत आहे, सर्क्युलर मोशन होत आहे. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच या दोन याच्यामधला कोण आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. न्यूटन आयडेंटिफाईड धिस सेंट्रिपिटल फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अँड हेज पॉस्ट्युलेटेड द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अशा प्रकारे त्यांनी काय सांगितलंय, इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर हे झालं आपलं प्रूफ. अरे हे तर बंद झालं होतं कसं.